नागपुरात येस बँकेच्या एका शाखेत मनसेने राडा केला। एका व्यक्तीला जेसीबीसाठी दिलेल्या कर्जाच्या वादात हा वाद झालाय। पाहूया नेमकं प्रकरण काय। फसवणुकीच्या आरोपात नागपूरमध्ये मनसेनं येस बँकेत राडा घातला। मनसे पदाधिकाऱ्यांनी एका बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर गोंधळ उडाला। त्यानंतर बँकेभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। नागपूरच्या इंद्रजित मुळे नावाच्या व्यक्तीनं बँकेकडून कर्ज घेऊन जेसीबी खरेदी केला होता। मात्र आरोपानुसार नंतर कोणतीही नोटीस व पूर्व माहिती न देता बँकेनं जेसीबी जप्त केला। यावरून मनसेच्या जवळपास 50 कार्यकर्त्यांनी येस बँकेच्या शाखेत राडा घातला। आधी पोलिसांना बँकेत शिरू न दिल्यामुळे काही काळ मनसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली। काही दिवसांपूर्वी मराठी अमराठी वादात नागपुरातल्या युनियन बँकेतही वाद झाला होता। दरम्यान महाराष्ट्राबद्दल अवमानकारक शब्द काढणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात मनसे आता कोर्टात जाणार आहे। भाषेच्या वादावर बोलताना दुबे यांनी थेट महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली होती। त्यावरून दुबे यांनी माफी मागावी अशी मागणी करत मनसेनं कोर्टात धाव घेतली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।